भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म, चतुर्थ खंड, भाग पहिला, त्यामधील पाठ 5वा, नीती आणि धर्म. नीती आणि धर्म. नीतीचे धर्मात स्थान कोणते? नीतीचे धर्मात स्थान कोणते? वस्तुतः धर्मात नीतीला स्थान नाही. काय म्हटलं गेलेलं आहे? वस्तुतः धर्मामध्ये नीतीला स्थान नाही. आता नीतीला स्थान नाही म्हणून तिथं ते घातक आहे. मग जर नीतीला स्थान नाही आहे वस्तुतः तर ते काय आहे? घातक आहे. धर्माचे विषय म्हणजे देव, आत्मा, प्रार्थना, पूजा, कर्मकांड, विधी, समारंभ आणि यज्ञ हे होत. धर्माचे विषय म्हणजे देव, आत्मा, प्रार्थना, पूजा, कर्मकांड, विधी, समारंभ आणि यज्ञ हे होत. धर्माचं कोणतं स्थान आहे म्हणते? धर्माचा विषय, धर्माचे स्थान. वस्तुतः धर्मात नीतीला स्थान नाही. आणि म्हणून का नाही बऱ्याच ठिकाणी असे मी पाहिले आहे की, मी पाहिले आहे, तुम्ही पाहिलं आहे का माहीत नाही मला, दुरून दिसतात. काही ठिकाणी जे देवाला पुजतात ते लोक तिथं का नाही दारू पितात देवाजवळ बसून. असे मी पाहिले आहे की काही ठिकाणी बसून तिथं लहान लहान लेकरं आणि गांजा पितात. पितात ना गांजा, सिगरेट पितात, दारू पितात. मग प्रश्न असा निर्माण होतो, मग देव यांना दारू प्यायला म्हणतो का? देव याला गांजा प्यायला म्हणतो का? कोणता देव गांजा पितो का? चिलम पितो का? चिलममध्ये गांजा भरून पितात. चिलम म्हणजे तंबाखू, त्याच्यामध्ये आला ते सगळं नशा. गजानन महाराज किती चिलम. तर कोण पितो हे आपल्याला माहीत नाही आहे, पण ज्यांना माहिती आहे त्यांनी ते बघावं. ज्यांना माहिती आहे त्यांनी ते बघावं. पण हे मुलं पितील का बा? जर देव पेत असेल दारू, देव मग गांजा पेत असेल तर मुलं पितील का? तुमचे मुलं पितील? प्या. देवच पिते तर तुम्हाला तुमच्या मुलांना प्यायला काय हरकत आहे? आणि म्हणून का नाही, म्हणून धर्माला जर काहीतरी चांगुलपणा निर्माण झाला असन तर ते बाबासाहेबांनी केलेल्या धम्मक्रांतीमुळे. बाबासाहेबांनी जेव्हा धम्मक्रांती केली, त्याला धर्मांतर म्हणतो आपण, तेव्हा त्या धर्माला का नाही धम्माची जोड भेटली, तेव्हा धर्माला काहीतरी चांगलं म्हणण्यास सुरुवात झाली असं मला दिसून पडते. धर्माचे विषय म्हणजे देव, आत्मा, प्रार्थना, पूजा, कर्मकांड, विधी, समारंभ आणि यज्ञ हे होत. एका माणसाचा दुसऱ्या माणसाशी संबंध येतो तेव्हा नीतीला प्रारंभ होतो. नीतीला प्रारंभ केव्हा होते? जेव्हा एका माणसाचा दुसऱ्या माणसाशी संबंध येतो तेव्हा नीतीला प्रारंभ होतो. शांती आणि सुव्यवस्था राखण्यासाठीच धर्मात नीतीचा समावेश होतो. शांती आणि सुव्यवस्था राखण्यासाठीच धर्मात नीतीचा समावेश होतो. धर्म हा एक त्रिकोण आहे. धर्म काय? हा एक त्रिकोण आहे. आणि नीतीचा समावेश कधी होतो? शांती आणि सुव्यवस्था राखण्यासाठीच. म्हणजे त्याला मग दाखवते, पा आपल्या धर्माने शांती सांगते म्हणून भांडू नका. म्हणजे कधी कधी चोपडणं अशा प्रकारे. धर्म हा एक त्रिकोण आहे. आपल्या शेजाऱ्यांशी चांगुलपणे वागा, कारण तुम्ही दोघेही परमेश्वराची लेकरं आहात. काय म्हटलं गेलं धर्मात? आपल्या शेजाऱ्याशी चांगुलपणे वागा, कारण तुम्ही दोघेही परमेश्वराची लेकरं आहात. ही धर्माची विचारसरणी आहे. दोघेही परमेश्वराची लेकरं आहात, आपल्या शेजाऱ्याशी चांगुलपणे वागा. स्पष्ट लिहिलं नाही तर
त्यावेळेस अशी विचारसरणी होती. मग अशी जर विचारसरणी होती, मग काही लोकांवर भेदभाव का झाला असा प्रश्न निर्माण होते. काहीकांच्या गळ्यामध्ये मडकं का आलतं, कमरेला झाडू का बांधला गेला, त्यांच्यावर अन्याय अत्याचार का झाला, परमेश्वराची लेकरं होती ना. मग भगवान बुद्धाला क्रांती का करावी लागली, त्यांना धम्माची निर्मिती का करावी लागली, त्यांना तपस्या का करावी लागली, त्यांना ज्ञान प्राप्त का करावं लागलं, हे सर्व प्रश्न मग निर्माण होतात. किती प्रश्न निर्माण होतात. आणि त्यानंतर मग क्रांती आणि प्रतिक्रांती झाली. प्रतिक्रांती झाल्यानंतर मग बाबासाहेबांनी पुन्हा क्रांती केली, धर्मांतर करावं लागलं, तिकून बाहेर पडावं लागलं. प्रत्येक गोष्टीला काही ना काही कारण असते, काही ना काही कारण असते. अन्याय झाला, अपमान झाला, पाणी नाही पाजलं, फार मोठा अपमान सहन करावा लागला, फार मोठ्या शिव्या खाव्या लागल्या आणि फार अन्याय अत्याचार सहन करून करून इथला जो मूळ होता, जे मूळ घर होतं आपलं, तिकडं आपल्याला परत यावं लागलं. आणि हे कधी कळलं बाबासाहेबांना? अभ्यास केल्यानंतर कळलं. अरे आपलं मूळ घर तर हे आहे, आपण विसरलोच होतो. बाबासाहेब मग आपल्या मूळ घरामध्ये परत आले, धम्माच्या घरात, भगवान बुद्धाच्या धम्माच्या घरात, मूळ घरात परत आले. हेच मूळ आहे. आणि म्हणून हे बाब आपण समजून घेतली पाहिजे. आपल्या शेजाऱ्याशी चांगुलपणे वागा, कारण तुम्ही दोघेही परमेश्वराची लेकरं आहात. ही धर्माची विचारसरणी आहे. प्रत्येक धर्म नीती शिकवितो. प्रत्येक धर्म काय शिकवितो? नीती. सगळ्या धर्मात आहे ना, प्रत्येक धर्म नीती शिकवितो. परंतु तिथं परंतु आहे, परंतु नीती ही काही प्रत्येक धर्माचे मूळ नव्हे. मूळ नीती ही काही प्रत्येक धर्माचे मूळ नव्हे. ती त्याला जोडलेला एक डबा आहे. काय आहे? डबा. ती त्याला जोडलेला एक डबा. रेल्वेचे डबे कसे असतात? रेल्वेचे डबे पाहिले ना तुम्ही? पाहिले का रेल्वेचे डबे? रेल्वे डब्यामध्ये AC डब्बा असते, सुपर AC, सेकंड क्लास, थर्ड क्लास, असे अलग अलग कॅटेगरीचे लोक असतात त्याच्यामध्ये. हायफाय मग चालले कमी होईल. मग एकदम असते लोकल डब्बा, तिथं बम कोंबून भरलेले लोक राहतात, चिपकून असे. एकामेकाला तोंड जबरदस्तीने पाहा लागते, आहे का नाही? दाबून दाबून भरतात त्यांना. दाबून कोणाला भरत असते? इकडं बकऱ्या भरतात ना, ढोरं भरतात ना, दाबू दाबू. जाऊ द्या, कुठून नाही आता राहायचं तवा. गोट्यामध्ये ते कोणतात ना एखाद्या लय असते जनावर, तर ते खोलीमध्ये कोणतात, दबलेच राहतात ना ते जनावर. तर आता भारतामध्ये रेल्वेची अवस्था गरीब लोकांसाठी ही जनावरासारखी झालेली आहे, असं मला दिसते. तुम्हाला दिसते का तसं मला नाही माहीत, मला दिसते. आता गरीब माणसाले रेल्वेचा डब्बा हा जनावरासारखा झालेला आहे. बसशीन तर बस, जाशीन तर जाय, नाही तर इकडंच राह. म्हणजे जो तिकीट काढते त्याला बसायला साधी अशी व्यवस्था पण नाही आहे, इतकी भयंकर गर्दी. आणि त्यामध्ये त्याला उभ्यानं प्रवास करावा लागते, दाटून. काही ठिकाणी स्वच्छता पण नसते. मग काय होई अवस्था? ही बाब आपण समजून घेतली पाहिजे. परंतु नीती ही काही प्रत्येक धर्माचे मूळ नव्हे. ती त्याला जोडलेला एक डबा आहे. वेळ पडेल त्याप्रमाणेच तो त्याला जोडता किंवा त्यापासून सोडविता येतो. नीती काय? डबा आहे. कधी जोडता येते, काढता येते. आता काही जोडलेला आहे डबा नीतीचा. काहून? बाबासाहेबांना क्रांती केली ना, धर्मांतर केलं बाबासाहेबांना, धम्मदीक्षा, ती क्रांती केली बाबासाहेबांना. घाबरले आता, म्हणून नीतीला काय केलं? नीतीला जवळ केलं. आता या लोकांनी जे आहे वर्त सगळ्यात मुखातून जन्मलेली आहेत, त्या लोकांनी काय केलं? आता नीतीला काय केलं? थोडंफार जवळ केलं. आणि म्हणून कधी कधी त्या रेल्वेच्या बद्दल तर काही कोणी हे आवाज उठवला तर मग काय वाटते, थोडंसं दुरुस्त्या करते तात्पुरत्या दाखवासाठी, मग जसेल तसं अजून. आणि म्हणून काय केलेलं आहे, बाबासाहेबांच्या या क्रांतीमुळं आता ते काय केलं त्यांनी? नीतीला काय केलं? जवळ केलं. म्हणजे आता थोडेसे चांगले वागू राहिले असं दिसून राहिलं. पण हे तात्पुरतं आहे. काय? तात्पुरतं आहे.
सोंग आहे ते नाटक म्हणजे नाटक. म्हणजे तात्पुरतं चांगलं राहा, दाखवून राहील. नंतर पाहून घेऊ. आता चांगलं खाऊ पिऊ घाला. ते असते ना बदमाश लेकरं, आईबाबाला चांगलं खाऊन घाल म्हणते, याच्या अकाउंटमध्ये 70 लाख आहे, हां हे घे मा तो खाऊ घाल. पुरे काढले एक वेळा तो नीती वापरतात, नीती चांगुलपणाची. एक वेळा पुरे निघाले, नीती गायब. काय आहे म्हणते तुमचं रवा, मग टाकून देतात. तशी हालत होऊ शकते. आता जवळं केलेलं आहे आणि मग टाकून देतील, ही बाब आपण लक्षात घेतली पाहिजे. ती त्याला जोडलेला एक डबा आहे. वेळ पडेल त्याप्रमाणेच तो डबा, वेळ पडेल त्याप्रमाणेच तो त्याला जोडता किंवा त्यापासून सोडविता येतो. काय म्हणते? वेळ पडेल त्याप्रमाणेच त्याला तो जोडता येतो किंवा त्यापासून सोडविता येतो. म्हणजे आता जोडलेला आहे, गरज संपली का डबा काढला नीतीचा, मग तांडव सुरू, मग गुलामी सुरू. समजलं? पहिले पूर्ण जवळ करायचं, पूर्ण रक्त ओरकून घ्यायचं, कमजोर झाला का मग सोडून द्यायचं. झालं म्हणते आता याचं काम. जसं एखाद्या माणसाला काही गुलामगिरी करायची असेल, त्याला पहिले पूर्ण त्याची एनर्जी ओढून घेते आणि मग त्याला सोडून. आता म्हणते म्हातारा झाला म्हणते, टाकून द्या म्हणते, आता येते, आता कामाचा नाही राहिला म्हणते. पहा तुम्ही, म्हाताऱ्या माणसाला काम नाही भेटत. भेटते काय? भेटते का म्हाताऱ्या माणसाला काम? काय कर म्हणते? तशी गत होऊ शकते. नीती आता जोडली, तो डबा काढल्या पण जाऊ शकते. ही बाब आपण लक्षात घेतली पाहिजे. धर्माच्या व व्यवहारात नीतीचे कार्य, धर्माच्या व्यवहारात नीतीचे कार्य हे आकस्मिक किंवा प्रासंगिक आहे. आकस्मिक शब्द पहा कसा आहे. नीतीचे काय आहे? नीती काय आहे? धर्माच्या व्यवहारात नीतीचे कार्य काय आहे? आकस्मिक. ते म्हणते ना, आकस्मिकमध्ये मृत्यू आला, आकस्मिकमध्ये प्रसंग घडला, आकस्मिक दुर्घटना घडली. आकस्मिक म्हणजे कधी कधी नीती वापरायची. दुर्घटनासारखी वापरली तर वापरली, नाही तर टाकली. आणि ही नुकसानदायक बाब आहे. ही बाब आपण लक्षात घेतली पाहिजे. धर्माच्या व्यवहारात नीतीचे कार्य हे आकस्मिक किंवा प्रासंगिक आहे. प्रासंगिक केव्हा मी तर असं ऐकलं आहे की नीतीला कधी कधी वापरतात, कधी कधी म्हणजे 100%वरून 1% फक्त, 99% नीती नाही वापरत धर्मात. मी असं ऐकलेलं आहे की काही याच्यासोबत अशा ते नाच गाणं मधुरा पान हे ते व्हायचं. इतिहास काळामध्ये होतात ना, राजे महाराजे राहते तेव्हा काही संविधान नव्हतं लागू. तेव्हा मग त्या तरुण मुली नाचायच्या, त्यामध्ये दारू हे ते आणि अलग अलग प्रकार, त्यामध्ये काय काय घटना घडायच्या, हानी व्हायची. तिथं नीती नव्हती, हे नुकसान व्हायचं. गुलामगिरी होती तेव्हा आणि असंख्य प्रमाणात हानी व्हायची. मुलींची, त्यावेळेस गरीब लोकांची, ही हानी आपण लक्षात घेतली पाहिजे. म्हणून धर्माच्या व्यवहारात नीतीचे कार्य हे आकस्मिक किंवा प्रासंगिक आहे. म्हणून नीती ही धर्मात प्रभावशाली ठरत नाही. उदाहरण देऊ राहिलो, लवकर समजते मग कसं आहे पाहिजे, नाही तर मग असं वाचन झालं ते लवकर लक्षात येत नाही. असं उदाहरण द्यावं लागते काहीतरी, कारण ही तर सगळ्यांना दुरुस्त करण्याचा भाग आहे ना. म्हणून नीती ही धर्मात प्रभावशाली ठरत नाही. पहा, एवढी महत्त्वाची नीती आहे. नीती किती महत्त्वाची आहे? नीतीच नाही तर सगळं नुकसानदायक बाब आहे नीती. आणि म्हणून काय म्हटलं आहे, नीती ही धर्मात प्रभावशाली ठरत नाही म्हणते. जिचा प्रभाव आवश्यक होता, ज्या नीतीचा पूर्णपणे प्रभाव आवश्यक होता, त्या नीतीचा धर्मात प्रभाव ठरत नाही म्हणते. नीती धर्मात प्रभावशाली ठरत नाही असं म्हटलं गेलेलं आहे इथं स्पष्टपणे.
पहा किती घातक बाब आहे. ही बाब आपण समजून घेतली पाहिजे. म्हणजे बरंच संविधान आहे, आपण अनंत उपकार मानले पाहिजे. बाबासाहेबांचे संविधान आहे, ते जर नसतं ना भयंकर हाल असते, बेकार, लय भयंकर हाल. त्याची कल्पनाही आपण करू शकत नाही. कुठं सुनवाई बी नसती झाली ना, कुठं तुम्ही कारवाई करू शकले असते ना, कोणी तुमचा तक्रार घेतली असती ना, काही ना काही ना काही. सगळं अव्यवस्था, सगळी बिघडलेली व्यवस्था, काही हे नाही. तो जर तुम्ही एक पिक्चर पाहिला असता, तो जय भीम मला साऊथचा पिक्चर आहे, त्यामध्ये बाई मग लढते, तिला एक जण तो वकील न्याय मिळवून देते. बाबासाहेबाचा फोटो दाखवला त्याच्यामध्ये, त्याला तो न्याय मिळवून देते आणि ते जिंकते बिचारी केस. तर त्याला त्या अधिकाऱ्याला सस्पेंड बी होते, त्याला जेल बी होते. तर आताच्या घटनामध्ये हे त्याच्यावर एक असंच उदाहरण झालं, ते सूर्यवंशीचं, तर प्रकाश आंबेडकर साहेब केस जिंकले म्हणते, कारवाई झाली. तर बघा, एक इमानदारीने जर कोणतं जर प्रकरण जर उठत असेल, त्याला जर प्रामाणिक वकील जर इमानदार असेल, तर काय चांगलं कर्तव्य होऊ शकते हे दिसून पडते. जर भ्रष्ट व्यवस्था असेल तर न्याय भेटणार नाही. मग ती नीतीच नाही आहे. भ्रष्ट व्यवस्था म्हणजे नीती नाही, सुव्यवस्था म्हणजे नीती. कुठलीही घटना घडली, न्याय मिळते म्हणजे सुव्यवस्था देशामध्ये आहे, म्हणजे संविधानावर अंमलबजावणी होऊ राहिली योग्य प्रकारे. जर न्याय मिळत नसेल तर अव्यवस्था आहे, म्हणजे संविधानाची अंमलबजावणी होत नाही आहे असं दिसून पडते. असं जर होत असेल तर, जर अंमलबजावणी योग्य होत आहे म्हणजे नीतीला धरून कार्य होत आहे. म्हणून का नाही, नीतीला धरून कार्य झालं पाहिजे. म्हणून संविधानाचं रक्षण करणे, संविधानाला योग्य चालवणारे लोक तिथं बसलेले आहेत का याच्यावर निरीक्षण करणे, त्याची तपासणी करणे, त्याच्यावर आणि नजर ठेवणे, हे सर्व भारतीयांचं कर्तव्य आहे. आता भारतीय कधी, त्या भारतीय म्हणजे एका माणसानं तयार होते भारतीय नाही. भारतीय म्हणजे 140 करोडच्या वरची जी लोकसंख्या आहे, हे मिळून भारतीय बनतात. आता हे भारतीय धर्मानुसार आहे की धम्मानुसार आहे हे महत्त्वाचं आहे. धर्मामध्ये असं तर त्याला नीतीला ते जास्त स्थान देतात का कमी स्थान देतात, किती टक्के स्थान देतात, 1% नीतीला स्थान देतात का 99% धर्माला स्थान देतात. असं जर असेल जास्त लोकांची संख्या तर मग ती घातक बाब आहे. ते मग संविधानाचं रक्षण नाही करू शकत असं दिसून पडते. म्हणून नीतीचा प्रभाव या देशामध्ये वाढवा लागन. भलाही ते इकडं ना येत असे ना, पण नीती त्या धर्मामध्ये प्रभावशाली ठरली पाहिजे, यासाठी काम करावं लागन. नीती त्या धर्मामध्ये, मग भारतामध्ये कोणतेही धर्म असो, ते इकडं येऊ न येऊ ते आपला विषय नाही आहे, पण त्या धर्मामध्ये नीतीला काही प्रत्येक धर्मात नीती आहे, पण ती काही काल्पनिक आहे, कधी कधी वापर तिचा, त्याचा परिपूर्ण वापर झाला पाहिजे. यासाठी नीती त्या धर्मामध्ये प्रभावशाली ठरली पाहिजे. नीतीवर त्या धर्मामध्ये कार्य झालं पाहिजे पूर्णपणे, यासाठी काही काम करावं लागन, कार्य करावं लागन. हेच तर अगोदर संत महापुरुषांनी केलेलं आहे तुकाराम महाराजपासून. त्यांनी तुकाराम महाराजांनी जेवढे बी अभंग आहे 90%च्या वर भगवान बुद्धाचे आहेत अभंग, पण त्यांना ते चूक करण्यात आलं, थांबवलं त्यांना. त्यांची मृत्यू कशी झाली हे रहस्यच आहे. आणि म्हणून का नाही ह्या सगळ्या बाबी आपल्या लक्षात घ्यायला लागेल. म्हणून नीतीचा प्रभाव ह्या सर्व धर्मामध्ये मोठ्या प्रमाणात कसा वाढेल याच्यावर कार्य झालं पाहिजे. म्हणून नीती ही धर्मात प्रभावशाली ठरत नाही. धर्माच्या व्यवहारात नीतीचे कार्य हे आकस्मिक किंवा प्रासंगिक आहे. म्हणून नीती ही धर्मात प्रभावशाली ठरत नाही. तिला प्रभावशाली ठरवण्यासाठी
सर्वांनी मिळून कार्य केलं पाहिजे. यानंतर 6 धम्म आणि नीती. धम्मात नीतीचे स्थान कोणते? आता काय आलं? पहिले आलं नीती आणि धर्म, आता आलं धम्म आणि नीती. धम्मात नीतीचे स्थान कोणते? याचे साधे उत्तर म्हणजे नीती म्हणजे धम्म आणि धम्म म्हणजे नीती. धम्मात पूर्ण स्थान आहे नीतीला, 1% इकडलं तिकडं नाही, पूर्ण. याचे साधे उत्तर म्हणजे नीती म्हणजे धम्म आणि धम्म म्हणजे नीती. दुसऱ्या शब्दात बोलायचे म्हणजे धम्मात जरी देवाला स्थान नाही तरी त्याचे स्थान नीतीने पटकावले आहे. ज्याच्यापाशी नीती असते ना त्याला देव माणूस म्हणतात. म्हणून बाबासाहेबांना कानी आप लोक देव माणूस म्हणतात, देवासारखी पूजतात, त्यांना हार चढवतात, फुलांचा वर्षाव करतात, आहे का नाही? त्यांच्यावर बाबासाहेबांवर खूप मोठे मोठे गीतं बनलेले आहेत, गाणे बनलेले आहेत. तू इतकं दिलं आम्हाला कधी सरावं, आहे का नाही? तर ह्या सगळ्या बाबी लक्षात घेतल्या पाहिजे. म्हणून भगवंताची गाथा आहे, देव मनुष्या न पूजिता बुद्धो भगवती. राजे महाराजे लोकांना त्यावेळेस देव म्हणायचे, तर सगळे राजे महाराजे लोक भगवान बुद्धांना पूजायचे. तर बाबासाहेब बी आता आपल्याकडे देवच झाले, तर मग ते भगवान बुद्धांना पूजतात. देव मनुष्या न पूजिता बुद्धो भगवती असा त्याचा अर्थ होते. दुसऱ्या शब्दात बोलायचे म्हणजे धम्मात जरी देवाला स्थान नाही तरी त्याचे स्थान नीतीने पटकावले आहे. नीती, देवाचं स्थान कोणी घेतलं? नीतीनं घेतलेलं आहे. ही बाब आपण लक्षात घेतली पाहिजे. धम्मात प्रार्थना, तीर्थयात्रा, कर्मकांड, विधी अथवा यज्ञ यांना स्थान नाही. धम्मात प्रार्थना, तीर्थयात्रा, कर्मकांड, विधी अथवा यज्ञ यांना स्थान नाही. नीती हे धम्माचे सार आहे. काय आहे नीती? धम्माचे सार आहे, त्याशिवाय धम्म नाही. नीती हे धम्माचे सार आहे, त्याशिवाय धम्म नाही. धम्मात माणसाने माणसावर प्रेम केलेच पाहिजे, यातूनच नीतीचा उगम होतो. त्यासाठी देवाच्या आज्ञेची आवश्यकता नाही. त्यासाठी देवाच्या आज्ञेची आवश्यकता नाही. देवाला संतुष्ट करण्यासाठी काही माणसाने नीतिमान व्हायचे नाही, तर स्वहितासाठीच माणसाने माणसावर प्रेम केले पाहिजे. स्वहितासाठी माणसाने माणसावर प्रेम केले पाहिजे. आता धम्म हा एवढा मोठा आहे का तो काही सामान्य बुद्धीच्या माणसाला काही पटत नाही. म्हणून काय करावं लागते? म्हणून पाठ घ्या लागते, पूजा मांडा लागते, त्रिशरण पंचशील घ्या लागते, त्याचा अर्थ समजावून सांगा लागते. हिंसा करू नका, चोरी करू नका, व्यभिचार करू नका, खोटं बोलू नका, कुठल्याही प्रकारचं व्यसन करू नका, असं ते तयार करून सांगा लागते. तेव्हा त्याला वाटते बा भगवान बुद्धांना आदेश दिला आहे काहीतरी, आता ऐका लागल. हे असा तो प्रकार मग तो तयार करण्यात आलेला आहे. आणि ज्यांना माहिती आहे तर ते त्यांना मग काही करायची गरज नाही. जेव्हा म्हणतो काही मग आपल्या समाजात विद्वान लोक आहेत, हे अगरबत्ती लावत नाही, मेणबत्ती लावत नाही, कारण ते अरंत झालेले आहे. नाही, अरंतगामी श्रोतापन्न झालेले असतील, सकृदागामी झालेले असतात, अनागामी झालेले असतील, अरंत झालेले असतील, म्हणून ते काही करत नाही. त्या प्रमाणात त्यांना माहीत आहे. पण ते चांगले जगून राहिले हे लय महत्त्वाचं आहे. महत्त्व काय ना कायले महत्त्व आहे? चांगले जगून राहिले, मार्गदर्शन करू राहिले समाजाला, कमाईतला 20 भाग दान देऊ राहिले, हेच महत्त्वाचं आहे. त्यांना बिचारांना 1-1 लाख रुपये पगार आहे, कोणाला 1.5 लाख पगार आहे, कोणाला 70,000 पगार आहे, कोणाला 50,000 पगार आहे. पगार आहे त्यांना, त्यांचा कमाईतला 20 भाग काढतात आणि प्रत्येक गावागावामध्ये जाऊन गरीब लोकांना देतात. असं मी फक्त ऐकलेलं आहे, पाहिलं नाही अजून. असं मी ऐकलेलं आहे की देत असतील आणि त्यांचं ते कुशलकर्म वाढून राहिलं, म्हणून त्यांना काही होत नाही.
आता असं तुम्ही ऐकलेलं आहे, मला बघायला अजून मिळत नाही. जर त्यांना ते जर स्वतः त्यांना वेळ नसेल तर ते मला देऊ शकतात कमाईतला 20 भाग दान. मी त्याचं आणि गरीब मुलांना पुस्तकं वाटीन, कोणाला वही वाटीन, कोणाला पेन वाटीन, ज्यांना जे जे ते तुम्ही देसान पूर्ण ते वाटीन आणि त्याचा लागायचं हिशोबी देईन. इथपर्यंत सांगतो. अजून काय सांगू? याच्यावर तर काही नाही सांगू शकत, आहे का नाही? आता खूप लोकांना पगार आहेत, कोणाला 50,000, कोणाला 60,000, कोणाला पेन्शन भेटते 50,000 काही जणांना. इतकं भारी काम आहे बघा. तर त्यांना आता काही ते चांगलं काम करावं ते ना, 20 भाग द्यावं देईनी, आहे का नाही? आता ते ऐकू राहिले या माध्यमातून, त्याच्यापर्यंत आवाज पोचला, त्यांना नंबरही सांगतो. तसं आपल्या त्याच्यावर आहेच नंबर 83 299 8 4564. या नंबरवर कॉल करा, सांगा तर पाठवून द्यावा तुम्ही. मी करीन तुमचं कार्य, तुमचं कुशल कर्म वाढा. हे त्यांनी केलं पाहिजे. जर त्यांना खरंच धम्माचं कार्य करायचं असेल, नीती पूर्ण करायची असेल, कारण दानपारमी न करणे हे पण अधम्म आहे बरं. दानपारमी त्याला करावंच लागते, तरच ते नीतीमध्ये मोडते मग बरोबर, नाही तर मग ते पण घातक आहे. म्हणून त्यांनी का नाही नीतीनुसार वागलं पाहिजे. आणि यासाठी त्यांना का नाही कमाईतला 20 भागसुद्धा दान द्यावा लागतो. ते पण एक नीतीमध्ये मोडते. नीती हे धम्माचे सार आहे, त्याशिवाय धम्म नाही. धम्मात माणसाने माणसावर प्रेम केलेच पाहिजे, त्यातूनच नीतीचा उगम होतो. त्यासाठी देवाच्या आज्ञेची आवश्यकता नाही. देवाला संतुष्ट करण्यासाठी काही माणसाने नीतिमान व्हायचे नाही, तर स्वहितासाठीच माणसाने माणसावर प्रेम केलेच पाहिजे, असं धम्म सांगतो. म्हणून धर्मामध्ये आणि धम्मामध्ये इतका फरक आहे, जमीन आसमानचा फरक आहे बोला, साधा फरक नाही आहे. आणि म्हणून का नाही काही जण धर्मानुसार जगल्यामुळं काही जण दारू पितात, गांजा पितात, व्यसन करतात, आहे का नाही, कर्मकांड करतात. ते धर्माचे त्यांना सांगतो म्हणून ते करतात. जर ते धम्मामध्ये जर ते जगतील त्यांना हे करता येत नाही. म्हणून भगवान बुद्धाकडे लोक वळत नाही. मला एक जण भेटला, तुम्ही म्हणे तुम्ही गुणाबाबाचा मार्ग घ्या म्हणे. आता मी आता काय गांजा प्यायले? गुणाबाबानं तुला गांजा प्यायला सांगितलं का? दारू प्यायला सांगितलं? तो गांजाही पिऊन होता, दारूही पिऊन होता. नाही म्हणे. मला गुणाबाबा म्हटलं काय सांगितलं हे मला माहीत आहे. गुणाबाबा म्हणते माया पाया नको लागा, भगवान बुद्धाच्या पाया लागा म्हणते. बाबासाहेबासारखं शिक्षण शिका. मी म्हटलं भगवान गुणाबाबाचं ऐकलं म्हटलं मी, तू नाही ऐकलं. तू चुकीचं त्याची बदनामी करू राहिला म्हटलं, तू दारू गांजा पिऊन. सुधार. गुणाबाबांनी काय म्हटलं का भगवान बुद्धाच्या पाया लागा, भगवान बुद्धाच्या मार्गानं चाला, बाबासाहेबांच्या मार्गानं चाला, हे म्हटलं त्यांनी सांगितलं. जरी ते त्या प्रमाणात होते ते त्यांना संत म्हणतात, पण त्यांचं म्हटलं मी ऐकलं तुझ्या म्हणण्याप्रमाणे, पण तू नाही ऐकलं अजून. तर हे बाबासाहेबांचा मार्ग आणि बुद्धाचाच मार्ग घ्यावा लागतो सगळ्यांना. दुसरीकडे वळता येत नाही. आता आपल्या घरामध्ये आजोबा असतात, पणजोबा असतात, त्यांचा फोटो असते, आपण त्याचा आदर सत्कार करतोच ना. मग त्यांना बुद्धाच्या वरतं बसवतो का आपण? बाबासाहेबाच्या वरतं? बुद्धम शरणम गच्छामी, धम्मम शरणम गच्छामी, संघम शरणम गच्छामी. हेच आहे, हेच बाबासाहेबांनी दिलं आहे आपल्याला. 22 प्रतिज्ञा, 22 प्रतिज्ञा म्हणा लागल. त्यामध्ये कोणाला प्रवेश नाही करता येत 22 प्रतिज्ञेमध्ये. त्याचं धम्माचं एक कवच आहे. आणि त्यामध्ये जर आपण इतरांचा सगळ्यांचा आपण आदर करायचा, ते धम्म शिकवते आपल्याला. पण कोणाला किती स्थान द्यायचं हे समजलं पाहिजे. बुद्धाच्या वरतं जर सगळ्यांना आपण बसत राहिलो, संपला मग बुद्धाचा विषय. बाबासाहेबांचं एवढं मोठं कार्य मग तर नष्ट होऊन जाईल अशानं. म्हणून त्यांच्या त्या 22 प्रतिज्ञा आहे, त्यांनी दिलेला जो मार्ग आहे तोच परिपूर्ण आहे. दुसऱ्याला स्वीकारण्याची गरजच काय? काही गरज वाटते का तुम्हाला? का बा हेच काहीतरी कमी राहिली बा, म्हणून मला ह्याची आवश्यकता आहे, असं वाटते काही अशी तुम्हाला कमी? काय हे कमी आहे बा म्हणून मला त्याची आवश्यकता आहे, त्याची आवश्यकता आहे? काहीच कमी नाही आहे. भगवंतांनी बाबासाहेबांनी दिलेला जो मार्ग आहे धम्माचा, हा परिपूर्ण मार्ग आहे. त्यामध्ये एक कीड मात्रही
शंका घेण्यालायक कुठलंही तत्त्व नाही. सगळ्या प्रश्नाची अशी सखोल अशी उत्तरं दिलेली आहेत, जे माणसाच्या हितासाठी, माणसाच्या कल्याणासाठी ज्या ज्या पोषक आहे, ज्या ज्या पोषक बाबी आहे त्या सर्व सांगितलेल्या आहेत. त्याच्या बाहेर जाऊ नका. आपण अल्पबुद्धीचे आहोत, आपण जास्तच वापरतो. मग काय करतो आपण? जास्तच वापरायला पाहतो. इथं लाभच झाला नाही म्हणते, चाललं मग दुसरीकडे. तिकडे लाभ नाही होत, तिकडे भटकतात मग ते. सोंग, तिथं सोंगामध्ये भटकतात मग ते. आणि मग असे भटकणाऱ्याला काय सांगावं मग आपण? नाही ऐकत, भटकलेले काही जण. आता म्हणून का नाही, म्हणून भगवान बुद्धाचा जो हा मार्ग आहे हाच परिपूर्ण आहे. आणि हा मार्ग आपल्याला शिकवतो स्वहितासाठी माणसाने माणसावर प्रेम केलेच पाहिजे, असा आपल्याला हा धम्म शिकवतो. आणि आपण त्यानुसार वाटचाल कराल अशी मी आशा बाळगतो आणि इथेच थांबतो. साधू साधू साधू.